सरकार स्थापन होईल, पण 26 तारखेच्या आत ते सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. मला आश्चर्य वाटतं की 26 तारीख ओलांडल्यानंतर देखील त्यावेळी असं बोललं जायचं. अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं की 26च्या आत सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल. पण यांना नियम वेगळे लागलेत, त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयीप्रमाणे चालले. 5ला शपथविधी घेतो, 4ला घेतो, 6ला घेतो, मुहूर्त सापडत नाही. सत्ता तर काय आता मिळणार आहे म्हटल्यावर कोणी कुठे लांब जाणार नाही, सगळे एकच राहणार. त्यामुळं कोण नाराज आणि कोण नाराज नाही याची आता फारसं महत्व राहिलेलं नाही. प्रोसिजरल लॅब्स पाळले जात नाहीत म्हणून तुम्ही राज्यपालांकडे काही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जाणार आहात का? ज्या पद्धतीनं राज्यपालांना आता या देशामध्ये सिस्टीम्स फॉलो करायच्या नाही, तसा निर्णय विरोधकांच्यासाठी सगळ्या सिस्टीम फॉलो करायच्या. सत्तेत त्यांच्या बाजूच्या लोकांना कोणालाही नियम काही लागू नाहीये. त्यामुळं राज्यपालांना कळलं पाहिजे ना. जर राज्यपाल करून द्यायला जाणार आहात का महाविकास आघाडी म्हणून की आमचं असं काही ठरलेलं नाही. आता लवकर शपथ घेतील. शेवटी आमचं बहुमताच्या पासून आमचं बरंच अंतर आहे, त्यामुळं त्यांना पाहिजे तेच ते करणार. पण आता तुम्ही उपोषणाला भेट द्यायला आले होते, पण त्यापूर्वी अजित पवार देखील आले. त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये कोणताही घोटाळा नाहीये आणि तसंच जसं तुम्ही योजना सांगितल्या त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनी देखील वाढून योजना सांगितल्या होत्या. मात्र लोकसभेला त्यांना कौल मिळाल्यावर घोटाळा कसा होऊ शकतो असं त्यांनी सवाल केलेला नाही. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात लोक पुढे येऊन असं सांगतायत की जेवढं आम्ही मतदान केलं तेवढं त्या मतपेटीत नाहीये. अनेक उदाहरणं देण्यात आलेली आहेत. त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. ईव्हीएमचा आग्रह का धरताय? तुम्ही बॅलेटवर तुमचं बहुमत आहे, तुम्ही लोकप्रिय आहात, तर तुम्हीच स्वतःहून सरकारने पुढाकार घ्यावा आणि सांगावं की आम्हाला बॅलेटवर इथून पुढं मतदान करणं आवडेल. म्हणजे जर तशी सगळ्यांचंच कन्सेन्सस असेल तर आमची बॅलेटवर निवडणूक घ्यायला भाजप सोडून सगळ्यांचंच कन्सेन्सस आहे. त्यामुळं कुठं सगळेच मागणी करतात ना. 3 डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेसला बोलवलेलं आहे. तुम्ही पण त्यांच्याबरोबर जाणार, तुम्हाला पण नाही. काँग्रेसला बोलवलंय, काँग्रेस बाजू मांडेल. आम्ही सगळे कुठला पक्ष गेला किंवा एक शिष्टमंडळ गेलं तर त्यात त्यांची ती बाजू मांडतील असं आम्हाला विश्वास आहे. आंदोलनाचा पुढचा पॉलिसी म्हणून दिसत नाही या सगळ्यावरती. डिस्क्रीट स्वरूपामध्ये किंवा उमेदवारांना त्या तक्रारी दाखल करायला पवार साहेबांनी सांगितले. तुम्ही प्रांताध्यक्ष म्हणून काही आमच्या यावर विधानसभेच्या सदस्यांची बैठक झाली, पराभूत उमेदवारांची बैठक झाली. त्यामध्ये काय करायचं हे ठरलंय. त्याप्रमाणे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी प्रमाणे करावं लागतं. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सीच्या वतीने तिथल्या उमेदवारांनी किंवा तिथल्या नागरिकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात काही स्पेसिफिक? आता काँग्रेस पक्षाने वेळ घेतलेली आहे, काँग्रेस पक्ष जातोय, बघूया त्यानंतर काय होतंय. ईव्हीएम बद्दलच्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असणार आहे? तुम्ही म्हणाला, ठाकरेही म्हणाले की आता आपण ऐकलंच आपण संजय राऊत यांनी सांगितलंय की सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलनं होतील.